अजून कशा पोरी आल्या नाही त्या? काय माहिती बाई, आता तू यायला पाहिजे होत्या, कुठं तर थांबल्या असतील वाटत. काय माहिती कुठे येळ काढत बसल्या त्या. हे बघ आल्याच. ये आले वय, बस. काय राहुल्याचे सून घरात आली नाही तर लगेच तिच्या माग माग इकडे आलाय वय. ए सुमन ग बस, असं काय नाही बर का. आता ती घरात नाही म्हटल्यावर करमणार नाही ना, म्हणून म्हणलं की शीतलला भेटून यावं म्हणून. बर सुमन, डॉक्टर काय म्हणले? सगळं ठीक आहे, पण आता 1.5 महिन्यानी बाळ येणार आहे ना, तर काळजी घ्यायला सांगितली. आणि डॉक्टर म्हणाले बाळाची वाढ भी व्यवस्थित आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी होईल. बरं झालं बाई, मला तर तेच टेन्शन होतं बघ. काके, काय म्हणले होते मी तुला, काळजी करण्यासारखं काय बी कारण नाही. अगं फौजीचं बाळ असणार आहे ते, काळजी कशाला करत बसतीस तवा. तू बाळासाठी जे काही शिवत असतीस का नाही ते चालू दे तुझं. मग त्यात कुठं खंड आहे तवा? हर महत्वाचं काम तर राहिलंच की. आता आणि काय राहिलं बाई? अहो आता शीतलीला बाळ होणार, मग त्याचं नाव ठरवायला नकोय? मग काय विचार केला का नाही तुम्ही? अहो कुठलं काय, आत्ताच डोक्यात आलंय आमच्या पण. अहो काकी, अजिंक्य आणि शीतलनं ठरवलं असेल. काय ग शीतले, ठरवलीस का नाव? हे बघ सरिता, ते काय विचार करू अगर न करू, आपण तर ठरवायला पाहिजे का नाही? मग आता ठरवू की. मी काय म्हणते, मुलगा झाला तर कुलदैवताचं नाव ठेवू आणि मुलगी झाली तर कुलदेवीचं नाव ठेवूयात. अहो काकी, आता तो जमाना गेला, आता मॉडर्न नावं ठेवायची. अगदी नवऱ्यागत बोलायला लागलीस की ग तू पण. होय ग शीतल, तुम्ही कायच ठरवलं नाही का? तसं आम्ही एक ठरवलं हाय म्हणा. अगं मग सांग की काय ते. हाय का आता, मग काय त्यात मजा राहिली? तुम्ही सांगा की. आणि लक्षात ठेवा, मुलाचं नाव 3 अक्षरी आणि मुलीचं नाव 2 अक्षरी असलं पाहिजे. आता हे अन कशाला असं का ठरवायचं म्हणे? असेल त्याला काय तर कारण, तुम्ही शोधा की, मग सांगते. बर बाई, तसं तर तसं. ए सरिता, लय मॉडर्न म्हणत होतीस ना, आता नाव सुचव. अहो काकी आठवतीये, पण आवडेला सजून सापडलं नाहीये कुठलं. पण ते हिरो आणि हिरोईनचं नाव नकोत बरं का, दुसरं काय बी चालेल. भयो काकी, मी काय म्हणते, आपण संध्याकाळी जेवल्यानंतर ठरवू. अगं पण शिकले, आपण नाव ठरवतोय खरं, पण त्या आजीकींना पण पसंत पडायला पाहिजेत का नको? एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि त्यांच्या डोक्यात काय ते विचारून घे. होय होय काके, मला बी बोलायचं त्यांच्या संग. डॉक्टरांकडे जाऊन आले हे बी सांगायचंय. ते सकाळपासून फोन आला नाही त्यांचा, कदाचित कामात असतात. आपण रात्री फायनल केलं का नाही ती मग सांगते. चालेल. काय हो जीजी, दागिना कशाला काढलाय? अगं पुष्पे, मला सोन्याची फुलं करायची. मी काय म्हणते पुष्पे, ही मोहनमाळ मोडून आपण ह्याच्यातनं सोन्याची फुलं करूया का? अहो पण काय गरज आहे का मोहनमाळ मोडायची? अगं पुष्पे, असं कसं म्हणतेस ग? आता मला परतून देणार म्हणलं सोन्याची फुलं करायला नको. आणि हे बघ, तसं पण आता उगाच मला ह्याचा भार समाधानावर काही टाकायची इच्छा नाही बघ माझी. अहो होय की, पण ह्यो नातू तर तुमच्या लेकीचा आहे ना, लेकाचं थोडीच आहे. अगं हे बघ, मला म्हातारीला काय दोन्ही पण नातवंड सारखीच आहेत की ग. आता समाधानाला केव्हा नातू होईल तवाचा तवा बघू आपण. पण मी मात्र आता आज आणि जेडी
त्यांच्या पोरांच्या सोन्याची फुलं उधळणार म्हणजे उधळणारच बघ. बरं बाई, काय उधळायच्यात ती उधळा, पण हे बघा मोहन माळ काय मोडू नका, ती राहू दे तशीच. आपण पैशाची जमवाजमव करू, म्हणजे हाय ती पैसे. तुम्ही नाही का माग म्हणला होता ह्यांना, तेव्हा ते मला म्हणत होते चल आणि फुलं करून येऊ म्हणून, पण मीच त्यांना म्हणलं अजून येळ आहे थांबा. बघ पुष्पे, नक्की ना? मी परत एकदा तुला विचारत्या, अगदी दागिना मोडला तर मला चालतंय ग, काय फरक नाही पडत आता. लईच दांडगी हाऊस की तुम्हाला दागिना मोडायची. राहू दे म्हणलं का नाही, ती ठेवा तसंच, आणि लागलं तर मागून घेईन की तुम्हाला, काय लाजतोय बाई तवा. पुष्पा, अगं बाई राहुलची आई या की. ये निले ये. कसली तयारी चालली म्हणायची सासू सुनाची? अगं सोन्याची फुलं उधळायची तयारी चालली आहे माझ्या म्हातारीची. अगं बाया, तिकडं पोराचं नाव शोधायची तयारी चालली, इकडं सोन्याची फुलं उधळायची तयारी चालली. भारी चाललंय बाया तुमचं. नाव शोधायला लागले पैकी तुम्हाला काय माहित नाही वे? मला वाटलं तुम्ही तुमची नावं सुद्धा शोधून ठेवली असतेली. शीतल काय बोलली नाही वे तुम्हाला? नाही. शीतल म्हणत होती तिकडं पोरगा झाला तर 3 अक्षरी नाव ठेवायचं आणि पोरगी झाली तर 2 अक्षरी नाव ठेवायचं. सगळ्या बायका तिकडं तयारीला लागल्या त्या. अगो बया, हे आणि कवाशी ठरलं? जीजी तुम्हाला यातलं काय ठाव आहे का? अगं मी हे पहिल्यांदाच ऐकते सगळं. पण मी काय म्हणती, बाळाचं नाव ठेवायचं त्यांचा काय संबंध? खर तर बाळाचं नाव ठेवायचा हक्क बाळाच्या आत्याचा असतोय, है का नाही हो? होय की. पण आत्या कुठे आहे बाळाला? नसली म्हणून काय झालं, पण अधिकार तर आमच्याकडेच आहे ना, आम्हीच नाव ठेवणार, है का नाही हो जीजी? हो, आपणच ठेवायचं नाव. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. जाऊ द्या, करा तयारी आपलं तुम्ही सुद्धा. हा, काय म्हणलीस तू? 3 अक्षरी ना? वय मी काय म्हणते, जर पोरगा झाला तर आपण किसन नाव ठेवूया, म्हणजे नाव पण चांगलं आणि बाळकृष्णाचं पण नाव आहे. आणि जर पोरगी झाली समजा तर आपण राधा नाव ठेवू, झालं. मग काय येतात. वय वय अहो तसं नसतंय वजीजी. म्हणजे पोरग कॉलेजला गेलं का नाही कसं भारी वाटलं पाहिजे, म्हणजे फॅशनेबल नाव पाहिजे व. म्हणजे कसं असतं पोरांची नावं, लोकेश, वरुण, रोहित, आणि पोरींची कशी असते ती ऐश्वर्या, कोमल, पूर्वा, दीपा अशी. थांबा, आमच्या ह्यांना नवीन नावं माहिती असतील, मी त्यांना फोन करते. लाव लाव लाव. लाव पुष्पे, लाव. हॅलो, काय ग पुष्पे, काय झालं? अहो नाव काढा. काय काय काढा? हो, पोरांची आणि पोरींची नावं काढा. आता कोणाच्या पोरांची नाव काढा? अगं काय बोलतीस, काय कळलं असं बोलशील का? अहो एवढं कसं कळत नाही तुम्हाला? अहो आता अजिंक्यला पोरगा नाही तर पोरगी झाल्या, त्यांचं नाव नको आहे ठेवायला. हा, मग पोराचं नाव 3 अक्षरी आणि पोरीचं नाव 2 अक्षरी असं ठेवायचं ठरलंय बघा. इथं स्पर्धा लागली बर का. पवाराच्या घरातल्या बायका काय म्हणतात माहिती का? बाळाचं नाव आम्हीच ठेवणार. पण तसं कसं चालेल? आपण बी आपल्या बाजूने नावं काढायला पाहिजेत का नको? हा, मग संध्याकाळी येताना तुम्ही नावाची लिस्ट काढून आणा, मग आपण जाऊ आणि नाव ठरवूनच येऊ बघा. बर बर बाई, काढतो मी पण नावाची लिस्ट काढतो. हा, आणि हे बघा, नानांना अजिबात सांगू नका बर का, ते काय आपल्या पार्टीतलं नाही. काय सांगतेस? म्हणजे असं बी आहे वे? बर बर, ठेवा ठेवा. काय रे समाधान, एकटाच असतोयस? अहो नाना, आपण इकडे आहे आणि तिकडे चांदवडीत भोयटे विरुद्ध पवार सामना रंगलाय. काय? होय. कसला सामना? अहो बाळाचं नाव ठेवायचंय, म्हणजे मुलगा झाला तर 3 अक्षरी आणि मुलगी झाली तर 2 अक्षरी नाव ठेवायचंय. अरे देवा, हे बायका कधी काय करताल नाही काय सांगता येत नाही बघ. अहो नाना, ह्या बायका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधतात का नाही, ती लय भारी आहे. ही मात्र खरं आहे बघ. चल आपण पण 2-4 नावं शोधू. हो, शोधलीच पाहिजेत. चला.
काय हो, काय चाललंय मोबाईल मध्ये? अहो आम्ही जरा नावं शोधतोय. काय शोधतंय? नाव हो, म्हणजे मुलाचं असेल तर 3 अक्षरी पाहिजे आणि मुलीचं असेल तर 2 अक्षरी पाहिजे. मम्मीने काम सांगितले. तुम्ही बी शोधा की. पण कशासाठी? ते शीतल आणि अजिंक्यांच्या बाळासाठी. आज रात्रीपर्यंत ठरवायचंय नक्की काय ते. आता काय तुम्ही त्यांच्या पण कमिटीचे प्रेसिडेंट आहेत काय? हो, काहीतरी काय बडबड करताय. तुम्हाला त्यांच्या पोरांची नावं शोधायला वेळ आहे, आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हो, तुम्हाला काय कमी पडून देतो आम्ही? सगळं तरी यायच्या करतोय की. उपकारच करता नाही का आमच्यावर? अहो असं म्हणलंय का मी? म्हणलं नाही तरी अर्थ तोच होता ना. आणि आजकाल तुमचं वागणं बी तसंच झालंय. ताईचं भीतनं गेल्यापासून लई शेफारलाय बरं का तुम्ही. तुमची पायरी विसरू नका म्हणजे झालं. हे बघा, तुम्ही असलं बोलायचं बंद करा आधी. पायरी विसरलोय म्हणजे? हो, आम्हाला मान्य, आम्ही आधी लई चुकीचं वागलोय, पण आता तर आम्ही नीट वागतोय ना. या घराचे सगळे रीतिरिवाज बी सांभाळतोय. आणि अजून काय पाहिजे तुम्हाला? हेच देशमुखांच्या घरामध्ये आजपर्यंत नवऱ्याला वर तोंड करून कोण बोललेलं नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला बोलायला भाग पाडता. मला काय वाटतं, तुमचं हे जे काय पॉलिटिक्स चाललंय हे आमच्या लक्षात येत नाही. हा, कसलं पॉलिटिक्स? हो, आपल्याच घरात आम्ही कशाला असलं काहीतरी करू? बस, तुम्ही हे आईसाहेबांना सोबत घेऊन करताय हे आमच्या लक्षात येत आहे बरं का. हे बघा, तुम्ही जरा शांत डोके. बस, हे जे काय चाललंय हे सगळं संपून टाकू. आम्हाला नाही करायचं हे जे काय आपलं लग्न होतं ते एक डील होती, ते संपवायचं. संपलं. आम्हाला डिवोर्स पाहिजे. दिस इज माय फुल अँड फायनल निर्णय. मग बसा गावासाठी नाव काढत. नभ पोरासाठी नाव कसं वाटतंय? चांगलं वाटतंय की. नभ शिंदे. नको, कस तरीच वाटतंय. असं वाटतंय नुसतंच आबाळ आलंय, पाऊस काय पडना. काय तर असं. काय राहुल शेठ, काय चाललंय? अरे माझा जरा रिसर्च चाललाय. रिसर्च लका आपल्याला रिसर्चचं स्पेलिंग माहितीये का? आणि निघालाय रिसर्च करायला. तोंड बघा आरशात. गोट्या माझी माप्पा करतो तू. नाही नाही, अरे ते असंच चुकून तोंड जीभ घसरली माझी. कर की रिसर्च कर. चांगले चांगले. काय नाही रिसर्च म्हणजे कसला रिसर्च चाललाय जरा सांगा की मला पण. अरे गोट्या लय महत्वाचं रिसर्च आहे यो. आजच्या पोरांसाठी नाव शोधण्याचा. एक नंबर, मस्तच. हे बघ, पोरासाठी 3 अक्षरी नाव आणि मुलगीसाठी 2 अक्षरी पाहिजे. बघ मी काढल्यात, ऐकू का तुला? हा सांग की. बघ, आकाश, किरण, अनिल, सुनील, सिंगम, डेंजर. ओ राहुल शेठ, अहो काय नाव येतोय? मग अहो कसली कॉमन नाव आहे ती. यातलं एखादं नाव घेतलं तर 10-12 पुरं अशी उभी राहतील. नाव कशी जरा वेगळी पाहिजेत. म्हणजे अशी कशी? अहो नाव कशी एकदम अशी कडक भारी पाहिजेत. वा गोट्या वा. अरे कसली भारी नाव सुचवलेस तू. कुठं? बघ, मुलासाठी कडक अजिंक्य शिंदे आणि मुलीसाठी भारी अजिंक्य शिंदे. कसं वाटतंय? वा, मस्त, भारी, एक नंबर. आले आले आले. किती वाट बघाल माझी. सावऱ्या, काय गैरसमज असते तर लोकांचे? अरे कोण वाट बघत होती हिची? भाऊजी तुम्ही का बसा. बर, आम्ही काढलेले नाव वाचून दाखवत्या. झाली दाखवा. मी पण दाखवतो. अरे बायकांचं चाललंय तुझं काय मध्ये मध्ये उगत. अहो जितू भाऊजी असं काय बोलताय? मामा होणार आहे तो. सांग बाबा सांग. अरे पण नेमकं चाललंय काय ते तरी सांगा. अहो आम्ही शितलीच्या होणाऱ्या बाळासाठी नावं काढलेत. तिचं तसं मन वाचून दाखवणार होती. बर बर बर. शितले, लय मोठी लिस्ट आहे बर का. आता आम्ही जी नावं काढल्यात त्यातलं एक तुलाच फायनल करायचंय. बर ठरवू की, तुम्ही सांगा तर आधी.
करा सुरू थांबा थांबा थांबा. अगं बाई पुष्पाताई या या बस जडी बरेच ना या ना. आमची तर लिस्ट तुमच्यापेक्षा मोठी आहे. आणि काय ग आम्हाला सोडून नाव ठरवायचं चाललं होतं बाई. अहो नाही नाही तसं काही नाही आम्ही आपलं ते हा हे बघा बाळाचं नाव ठेवायचा खरा मान आत्याला असतोय. हा आता आत्या नसली म्हणून काय झालं पण नाव तर आम्ही ठेवू शकतोय की. हो असं कुठं काय तवा तुम्ही बी तुमची नाव सांगू शकता की. हा आणि आम्ही आमची सांगतो. आता शेवटी काय अजिंक्यने शीतलच फायनल करायचंय. होय तुम्ही सुरू तर करा पण मुलाचं नाव 3 अक्षरी आणि मुलीचं नाव 2 अक्षरी असलं पाहिजे. होय माहिती बर सांगत्या. थांब 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 पहिला मान आमचा आहे मी आधी सांगणार. होय आत्या नसली म्हणून काय झालं आम्ही हाय की. अरे 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 काय चाललंय काय स्पर्धा बिर्धा आहे काय इथं. वय ना स्पर्धाच आहे. नाना अहो तुम्हाला म्हणलं होतं का नाही घ्या आता. आधी मुलाची नावं सांगते बर का. हा. तर गणेश आलोक प्रकाश विनीत वैभव अथर्व अक्षय. अगं बया जेडे अगं तिला सगळीच नावं आवडल्यात वाटतं. ह्यातलं एक बी नाही. अगो बया एक बी नाही बाई. बर आता पोरींची नाव आधी आम्ही सांगतो. खुशी पूर्वा उमा रमा. ह्यातलं बी नाही. आता काय करावं. आता आमची बारी बर का मी वाचते. पहिली मुलांसाठी स्वप्नील चिन्मय अर्णव आता मुलींची. हा वीणा रेवा आद्या. सध्या थांबा अगं नाही आवडत आहे तिला. मग निवृत्ती सोपान नाना नाना मुक्ता. मग अनय क्षमा दादा नाही समाधान होणार तिचं. काय बाया एक बी नाव आवडलं नाही वे का कुणाचं नाव निवडायचं तीच कळना म्हणून अशी सांगतीस. हाय का आता मामी असं कशाला करीन मी. आता ना आवडलं तर ना आवडलं. आवडणार आवडणार आवडणार. मला फुल कॉन्फिडन्स आहे. मी जी नावं काढलेत का नाही ती शीतलला 100% आवडणार. तू बी काढलीस वे. हा मग 101 नावं काढल्यात एकदम जगा वेगळी. बघा ऐका सगळ्यांनी ऐका लक्ष देऊन ऐका. त्यांना मुलगा झाला तर त्याचं नाव ठेवायचं कडक. कडक अजिंक्य शिंदे. आणि मुलगी झाली तर तिचं नाव ठेवायचं आपण भारी. भारी अजिंक्य शिंदे. कशी वाटली.